प्रत्येक विचार जे आपण दिवसभरात करत असतो हे विचार आपल्या मेंदूमध्ये न्यूरल पाथवे क्रिएट करत असतात. म्हणजे असं समजून घ्या की प्रत्येक विचाराचं मेंदूमध्ये एक अस्तित्व आहे आणि जर पॉझिटिव्ह विचार हा सतत केला गेला तर त्याचं अस्तित्व हे वाढत जाईल. नकारात्मक विचार जर जास्त करत तुम्ही केला तर तुमचा नेगेटिव्ह विचार आणि त्याचं अस्तित्व जास्त वाढत जाईल. असं समजा की जसं व्यायाम केला तर मसल वाढते, तसं नेगेटिव्ह विचाराचा जर व्यायाम केला तर त्याचा मेंदूमध्ये जास्त प्रमाणात स्ट्रेंथ वाढेल, ताकद वाढेल. तसंच जर पॉझिटिव्ह विचार तुम्ही करायला चालू केले, पॉझिटिव्ह विचाराला तुम्ही रिपीट करत राहिलात तर पॉझिटिव्ह विचाराची स्ट्रेंथ तुमच्या मेंदूमध्ये वाढायला लागते. प्रत्येक विचार, प्रत्येक थॉट हा मेंदूमध्ये बदल घडवत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना, जे काही आपण बोलतो, विचार करतो, त्याच्या बाबतीत थोडं केअरफुल राहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही केअरफुली पॉझिटिव्ह विचार सिलेक्ट करून त्याला रिपीट करत राहता तेव्हा मेंदूमध्ये त्याचा ॲक्च्युअल एक्झिस्टन्स निर्माण होतो. ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात आणि मेंदूच्या मसल्स इतक्या स्ट्रॉंग होतील की थोड्या दिवसानंतर ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येतील. मग तुम्हाला जबरदस्ती पॉझिटिव्ह विचार करायची गरज नाही. त्यामुळे स्वतःला ट्रेन करा आणि एक विचार मॅटर करतो. म्हणजे जर आज तुम्ही एक जरी पॉझिटिव्ह विचार केला ना, तो सुद्धा तुमच्या ब्रेनमध्ये स्वतःचं अस्तित्व बनवत असतो. त्यामुळे पॉझिटिव्ह विचारांना प्राधान्य द्या. पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह कल्पना करा. त्याने आपल्या मनाची सवय बदलेल, मेंदूमध्ये वेगळे न्यूरॉन्स तयार होतील आणि त्याने तुमची निगेटिव्हिटी संपून जाईल. थँक्यू सो मच.